आणि पहलगामचा दौरा करायला सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। हॉटेलचे फ्लाईटचे सर्व रेट्सही कमी आहेत। या संदर्भात राजा राणी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे मालक विश्वजित पाटील यांच्यासोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। पहलगाम हल्ल्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि अशामध्येच कुठेतरी संपूर्ण देशभरातून नाही तर जगभरातून नागरिकांनी जी आहे जम्मू काश्मीर पहलगामला येण्यासाठी पाठ फिरवलेली आहे, कारण की अजूनही वातावरण त्यांना चांगलं आणि योग्य नाही वाटत आहे। कुठेतरी भीतीचं वातावरण अजून देखील आहे आणि अशामध्येच एक मराठी माणूस जो आहे जम्मू काश्मीरमध्ये व्यवसाय करतो टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा, थेट त्यांच्याशी बोलूयात। विश्वजित पाटील आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी। पाटील साहेब, काय सांगाल, कसं वातावरण आहे या ठिकाणी आणि नागरिक जे आहेत, पर्यटक जे आहेत, ते अजूनही येण्यासाठी पसंती या ठिकाणी देत नाहीयेत? आज परिस्थिती अशी आहे की जवळजवळ 30 ते 40% हॉटेल्स फुल आहेत। बाकी ज्या संख्येने टुरिस्ट येतात नॉर्मली एप्रिल मेला, तेवढी संख्या आत्ता नाही आहे। पर्यटकाला तेच वाटतंय की सेफ आहे की नाही, ह्याच चिंतेमुळे लोक बरेचसे टाळत आहेत काश्मीरला येणं, की कुठे काही आपण तिकडे गेल्यावर परिस्थिती चिघळली किंवा युद्ध पेटलं थोडं जास्ती तर आपल्याला तिकडे काय परिणाम होईल, कर्फ्यू लागेल, कुठे आपण अडकून जाऊ का, त्यामुळे लोक थोडं धास्ती घेत आहेत यायला। पण आता इथे आल्यावर पर्यटकांना तुम्हाला पण जाणवलं असेल की बऱ्यापैकी सगळं नॉर्मल आहे। टुरिस्ट आरामात फिरत आहेत, वेदर चांगलं आहे आणि तशी काही सुरक्षेची काही अशी चिंताजनक स्थिती नाही आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकी सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, श्रीनगर।